इनर मॅग्नेट या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे आपण शिकणार आहोत विचारांना कृतीत आणि स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करणं. पैसा. हो हो, पैसा. सगळ्यांना पैसा हवा आहे. पृथ्वी तलावर जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला पैसा हवा आहे. असा कोणताच माणूस नाहीये ज्याला पैसा नको. आयुष्यात जीवन जगण्यासाठी पैसा हवाय, स्वतःच्या आनंदी गोष्टी करण्यासाठी पैसा हवाय, हवी तशी लाईफ जगण्यासाठी पैसा हवा आहे आणि स्वतःला एक चांगली लेवलवरती उभं करण्यासाठीही पैसाच हवा आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला आज पैसा हवा आहे. पण कधी विचार केलाय का, हा पैसा आपल्याकडे कसा अट्रॅक्ट होतो? का फक्त पैसा हवाय या फक्त या शब्दाने आपल्याकडे पैसा अट्रॅक्ट होतो? नाही, नक्कीच नाही. आपल्याकडे त्यावेळेने कधीच पैसा येत नाही. आणि जर फक्त कष्ट करत राहिला त्यावेळेने पैसा यायला जरी लागला तरी तो पैसा टिकत नाही. मग पैसा यायलाही हवा, तो टिकायलाही हवा. तर हे माइंडसेट आपण कसं तयार करू शकतो की फक्त कष्ट करून हव्या त्या गोष्टी मिळवणं इझी आहे का? तर नक्कीच नाहीये. कारण आपण जितकं कष्ट करतो त्या कष्टातून मिळणारा पैसा हा दीर्घ काळ टिकत नाही, संपूनही जातो. पण जेव्हा आपण एक माइंडसेट ठेवतो की पैसा माझ्याकडे खूप इझिली येतो, हो, जेव्हा आपल्याला इझिली पैसा हवा आहे, पैसा आपल्याकडे अट्रॅक्ट व्हावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर आपलं माइंडसेट कसं असायला हवं पैशाच्या बाबतीत? आपण कधीही पैशाला इझी आहे असं कधीच म्हणत नाही. आपण एखादी गोष्ट जर घ्यायला गेली, फॉर एक्झाम्पल तुम्ही मार्केटमध्ये गेलेले आहात आणि तिथे फळं घेत आहात. जर त्याचा भाव आपल्याला 200 रुपये जर सांगितला तर आपल्याला वाटतं बापरे, किती महाग झालेला आहे. माझ्याकडून तर हे घेणं शक्यच नाही, खूपच महाग आहे. 200 रुपये किलो? नाही नाही, कमी करा. बघा ना, 150ने होतं का? अहो नाही हो. मग पुढचा सांगतो की नाही, खूप महागाई वाढलेली आहे, नाही जमणार, 200ने घ्या. तुझं नाही माझं नाही म्हणत म्हणत आपण शेवटी 200 रुपये देऊनच टाकतो. पण जेव्हा आपण ते पैसे खर्च करतो तेव्हा आपल्याला मनामध्ये अशा फिलिंग्स येतात की माझे 200 रुपये गेले, हो, माझ्या अकाउंट मधले 200 रुपये कमी झाले. आपण ते खर्च करताना आनंदाने खर्च करत नाही. आपण पैसे खर्च करताना रडत रडत किंवा एका निगेटिव्ह माइंडसेटने ते पैसे खर्च करतो. मग विचार करा, तुम्ही तुमच्या चांगल्या गोष्टी घेण्यासाठी, असं म्हणत नाही की कुठेही पैसे खर्च करा, पण ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत, त्या गरजेच्या आहेत आणि त्या गोष्टी तुम्ही इझिली घेऊ शकता, तिथे सुद्धा तुम्ही तो पैसा रडत रडत एका निगेटिव्ह माइंडसेटने आणि किंवा एक उदासतेने पैसा खर्च करता, तेव्हा तुमच्याकडे पैसा येईल का? आला तरी टिकेल का? तर नक्कीच नाही. जर तुम्ही आनंदाने पैसे खर्च करत असाल आणि त्या पैशातून जी काही गोष्ट घेत असाल तर ती गोष्ट आणि तो पैसा आपल्याला सक्सेसफुल होण्यासाठी किंवा त्या माइंडसेटने पैसा अट्रॅक्ट होण्यासाठी खूप युजफुल ठरतो. कारण जेव्हा आपण हॅपीली एखादी गोष्ट घेतो किंवा खर्च करतो आनंदाने की हो माझ्याकडे पैसा आहे किंवा ही गोष्ट आपण घेऊ शकतो, तर मी इझिली खर्च केले कारण पैसा माझ्याकडे येणारच आहे, असं जर माइंडसेट ठेवलात ना तर तुमच्याकडे पैसा येत राहील. हो. आणि जर तुम्ही खर्च करतानाच म्हणत असाल ना की नाही आहेत पैसे, मी नाही करू शकत, आहेत पण नको, कमी होतील, आणि तरीही तुम्हाला ते करावंच लागत असेल आणि तुम्ही केल्यानंतरही जर तुमचं माइंडसेट असेल की आता पैसे कमी झाले, आता कसं येतील, काय येतील, माझ्याकडे येणारच नाहीत किंवा माझ्याकडे पैसा टिकतच नाही, आला तसा जा, मग तसंच होणार आहे. तुमच्याकडे पैसा येतो पण आला तसा तो जातोही. पण जर तुम्ही असा विचार करायला लागलात की हो ही गोष्ट मला गरजेची होती, मी घेतलेली आहे आणि हा पैसा खर्च केला, चांगल्या गोष्टीसाठी खर्च केला, त्याच्यातून जे फळं येतील, ज्या काही गोष्टी येतील त्या माझ्यासाठी चांगल्याच आहेत, त्या गोष्टीसाठी आनंद व्यक्त करा की या पैशातून मला इतकी चांगली गोष्ट भेटली, इतके चांगले फळं भेटले किंवा इतके चांगले कपडे भेटले, त्यासाठी आनंद व्यक्त करा की की या पैशामुळे मला इतका आनंद आला. मग ज्या आनंदाने तुम्ही पैसा खर्च कराल त्याच आनंदाने पैसा तुमच्याकडे यायला सुरुवात करेल. हो. कधीही पैसा खर्च करताना, कोणाला दानधर्म करताना हिचकुचू नका. कारण तितक्या निगेटिव्हिटीने किंवा देऊ की नको असं जर तुम्ही पैशाला म्हणत असाल
तर पैसा स्वतः म्हणेल की या व्यक्तीकडे मी जर पैसा मी जात आहे, हा माणूस खर्चच करत नाही, माझ्याला फक्त जपून ठेवतो किंवा पैसा जाईल का म्हणून मला पकडून ठेवतो, तर मला याच्याकडे जायचंच नाहीये. मग तो पण जाऊ की नको असं करत असतो. त्यामुळे जो काही खर्च करताय कमी करा, 10 रुपये करा, 20 रुपये करा, तुमच्या परीने जिथे जिथे खर्च करत आहात ना ते आनंदाने करा. बेसिकली आनंदाने तुमच्याकडे पैसा येईल, तो पैसा टिकेल. खूप जणांचा प्रश्न असतो की माझ्याकडे पैसा टिकत नाही. प्रत्येक महिलेचा हा प्रश्न आहे की माझ्याकडे पैसा टिकत नाही, की आला तसा जातो, खर्च होतो. ठीक आहे, खर्च होतात, पण खर्च करताना तुम्ही कसा माइंडसेट ठेवताय हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्या माइंडसेटमुळेच तुमच्याकडे पैसा अट्रॅक्ट होतो. पैसा अट्रॅक्ट कसा होतो हे तुम्हाला समजलंच असेल आणि त्यामुळे आता पुढे चालून ह्या व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघितला त्यानंतर तुम्हाला नक्कीच समजेल की पैसा खर्च करताना रडू नका. रडू नका इन द सेन्स की निगेटिव्ह माइंडसेटने खर्च करू नका. पैसा नाहीये 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 असं फील करून ते पैसा खर्च करू नका. पैसा आहे ती गोष्ट तुम्ही घेऊ शकता म्हणून तुम्ही तिथे गेलेले आहात किंवा एखादी गोष्ट घेत आहात. तुम्ही तितके कॅपेबल आहात, तुमच्याकडे तितका पैसा आहे, मी इझिली घेऊ शकतो असं स्वतःला सांगा. कारण आहेत माझ्याकडे पैसे, येतात माझ्याकडे पैसे, हो येतात, येतात तुमच्याकडे पैसे असे स्वतःला सांगा. पैसा खूप इझिली तुमच्याकडे अट्रॅक्ट होत जाईल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीच पैशाची कमतरता भासणार नाही जर तुम्ही असा माइंडसेट ठेवत असाल तर. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा, एक लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिजिट केलात आणि इतका सुंदर व्हिडिओ पाहिलात त्यासाठी खूप 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 थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.